जरा खालावल्या कोत्या बिचाऱ्या ओलावल्या होता गुन्हा काय तू सांगना झाली मला का सजा ओम भाई रुको ना। ओम भाई कहाँ जा रहे हो ऐसे? ओम भाई रुको ना। देखो मुझे पता है आप शादी में लेट आए, लेकिन कुछ तो रीजन होगा। ओम भाई आप ऐसे नहीं कर सकते, मुझे बताओ ना क्या रीजन है। आप इतने इररिस्पॉन्सिबल पर्सन नहीं हो। ओम भाई प्लीज प्लीज मत जाओ ना किधर। यार हे बघ, स्वीटूचं लग्न झालं मोहितशी, आता आपण काहीच करू शकत नाही ना. तू काही करू शकतोस ना, मी काही करू शकतो. सगळं संपलंय. क्यों नहीं कर सकते ओम भाई? ओम भाई कुछ तो ऐसे मत जाओ भाई, प्लीज प्लीज रुको ना। हे बघ, माझा आता स्वीटूच्या आयुष्यावर कुठल्याच प्रकारचा हक्क नाहीये. मी काहीच बोलू शकत नाही आता. काय बोलू? अरे अरे ओम भाई अरे रुको ना सही, ऐसे हार मत मानो ओम भाई। हम बात करते ना, अपन सॉल्व करे ओम भाई। प्लीज प्लीज मत जाओ कहीं पे प्लीज। आता ही बोलायची वेळ, सॉल्व करायची वेळ वगैरे निघून गेली रॉकी. आपली बाजू मांडण्यात काही अर्थ नाही आता. ज्या गोष्टीसाठी माझी एवढी धडपड चालू होती ते नातच संपलंय ना. नहीं ओम भाई नहीं। आय जस्ट होप की स्वीटू ज्या घरात जाईल त्या घरात ती खुश राहील. का वागला असेल ओम असं? कुणालाही काही न सांगता भर लग्नात त्या स्वीटूला एकटं टाकून निघून गेला. पण काही म्हणा, जे झालं ते मालविकाला हवं होतं तसंच झालं. कारण स्वीटू या घरात मला नकोच होती. नशिबाचे ग्रह बघा कसे फिरतात. मालविकाला हवे तसेच फिरले, आपोआप, अचानक. आता स्वीटूसाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद. या या अवनी, ये इथेच थांबा दोघे. हा, इथेच थांबा. आलेच मी, कुठे जाऊ नका, आत येऊ नका. मॉम, हे आरतीचं ताट कोणासाठी घेऊन चाललीस? ओमचं लग्न नाही झालंय आता. हे दोघं इथे काय करताय? मोहितच्या आईने त्यांना घरात घेतलं नाहीये. मी त्या दोघांना इथं घेऊन आलीये. इथंच राहतील दोघं. तू ह्या हो, त्यांचा रीतसर गृहप्रवेश करतोय आपण. माझ्या मुलाच्या चुकीची शिक्षा तुला भोगावी लागणार नाहीये स्वीटू. मी आहे तुझ्या पाठीशी. सून म्हणून नाही,
मुलगी म्हणून स्वागत करते मी तुझं. बाप ओलांड आणि आत ये. हे तुझंच घर आहे. माझं नाही, आपलं. ये बाळा, स्वीटू ये. मग काय चालवलंयस हे? हा? अगं मी सांगितलं ना तुला, मोहितच्या आईनी त्यांना. त्याच्या आईने काय केलं, कुणाला घराबाहेर काढलं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. ही मुलगी या घरात का आली? तिचं लग्न लावून दिलं ना आता आपण मोहित बरोबर. मग तिचं काय करायचं हे ते नवरा बायको बघून घेतील. इथे का आणलंस तिला? मी तुला एकच सांगते, स्वीटू माझी मुलगी आहे आणि मी तिची आईसारखी काळजी घेणार आहे. आता एक शब्दही बोलायचा नाही प्लीज. एक शब्द बोलायचा नाही काय? तर लावून दिलं ना स्वीटूचं लग्न मोहितशी. मोहित कमवतो ना व्यवस्थित, मग कुठे राहायचं काय करायचं बघून घेतील ते. मी काय सांगितलं तुला? ती माझी मुलगी आहे आणि आईचं कर्तव्य मी पार पाडणार. बस. आई तर तू माझी पण आहेस ना, पण माझ्या मनाविरुद्ध वागतेस ना, बोलतेस ना. आई तर तू ओमची पण आहेस, पण त्याचा ऐकून घेतेस का? त्याचा विचार करतेस का? कसा करणार विचार? हा, विचार करायला माणूस समोर पाहिजे. तो आहे का? कुठे आहे ओम? हा, कुठे आहे? मम्मी जी नहीं आया वो. नाही म्हणजे तू भेटलास त्याला? तू एकटा सोडून कसा आलास त्याला? स्वीटू. स्वीटू. रडू दे तिला, रडू दे. मन मोकळं होईल तिचं. नाही तर आयुष्यभर बोस लागून राहील बघ तिला. मोहित, बिटू. मोहित मॅम. तू गपचूप बस. इथे का आलायस? का आलायस इथे? शकू मॅम. शट अप. शकू मॅम काय शकू मॅम? ती स्वीटू या घरात येऊ नये म्हणून हा सगळा प्लॅन केला होता ना मी. हो. म्हणून तुझं लग्न लावून दिलं होतं ना स्वीटूशी, म्हणून तुला मिळालं होतं ना. मग तू तिला कुठे वाटेल तिथे घेऊन जायला पाहिजे होतं. बाहेर राहायचं होतं, भाड्याने घ्यायचं होतं. इथे का आलायस? काय सांगू तुम्हाला, इथे माझ्या सख्ख्या आईने मला घराबाहेर काढून टाकलं, म्हणून मग शकू मॅम आम्हाला इथे घेऊन आले माहितीये. मग त्या शकू मॅम ना नाही म्हणायचं होतं. असं नाही म्हणणार, तुम्हाला काय जातं बोलायला. मोठ्या मॅडम आहेत त्या, त्यांच्या वयाचा मान नको राखायला. तुझी ऍक्टिंग ना पास. मी तुला व्यवस्थित ओळखते मोहित. मॅम तुम्ही मला खरंच काहीच ओळखलेलं नाही. तुम्हाला वाटतो तसा मी नाहीये मॅम. मी खरंच खूप साधा सरळ माणूस. हो, साधा सरळ माणूस. आता तुमच्या एका शब्दात आता मी ही जाडजूड जबाबदारी घेतली की नाही खांद्यावर.
मॅम मला काय सांगू, तर ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली खरी, पण ती मला पेलवेल नाही पेलवेल माझं मलाच कळत नाही. आत्तापासूनच मी डगमगतोय. भीती वाटते हो मॅम. आयुष्यभर या जाडी बरोबर कसं राहणार मी? तुला आयुष्यभर कोण राहायला सांग? जस्ट किक हर आउट ऑफ युअर लाईफ. काय जातंय बोलायला? इथे ती नलू हिची आई आणि इथे तुमची मम्मा आता तिची आई बनून आमच्या आयुष्यात आली. खरंच तुम्हाला काय नाही जात बोलायला, पण मी जरा जरी स्वीटूला माझ्यापासून वेगळं केलं माझं काय खरं? तू तिला स्वतःपासून वेगळं करायचंच नाहीस मोहित. ती तुझ्यापासून वेगळी होईल असं काहीतरी करायचं. जरा तरी वेळ द्या. हॅलो हॅलो हॅलो, हा मी शरद साळवी बोलतोय. आमच्या दादाला कुठे पाहिलं का? सकाळपासून सापडत नाही येतो. तुमच्याकडे आलाय का? आला सापडला तर मला सांगा प्लीज. काय झालं? नाही सापडत. म्हणजे काय करायचं आता? आपल्याला पोलिसात कळवायला पाहिजे. चिन्या चल जाऊया. मी पण येते तुमच्या. नका येऊ वहिनी, आम्ही जातो आणि सांगतो त्यांना. दादाच्या 2-4 मित्रांकडे पण जाऊन येतो. चिन्या चल चल लवकर चल. मी सापडतील वहिनी. आजूबाजूला चाळीत आणि शेजाऱ्यांकडे पण विचारूया का? चल ऐका ना, तुम्ही घरातच थांबा, कारण आपण सगळे गेलो आणि दादा आले तर. तुम्ही थांबा, मी विचारते. तेव्हा कुठे राहिले? तेव्हा कुठे आहेत रे? आता घर आलं तर तुम्ही निवांत आराम करा आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही जा, मी येतो. अहो कुठे गेला होता तुम्ही? हा कुणालाही न सांगता कुठे गेला होता? सगळे किती घाबरले होते माहितीये का? अहो सगळ्याच्या जीवाला किती घोर लागला होता माहितीये का? आपल्या स्वीटूचं लग्न टाकून कुठे गेला होता तुम्ही? अहो काय काय लागलं तुम्हाला? काय लागलं तुम्ही कुठे पडलात का? अहो तुम्ही बस. तुम्ही किती दमलायत. बस. सगळे किती घाबरले होते. किती दमलाय तू. तुम्ही कुठे गेला होता आपल्या स्वीटूचं लग्न टाक? पण आता आलायत ना? मी पाणी आणते तुमच्यासाठी. हा हो, मी पाणी आणते. तुम्ही बसा. तू इथे काय करतोयस? तू इथे काय करतोयस? बाहेर हो माझ्या घरातून. चालता हो, मला तुझं तोंड नाही बघायचं नाहीये. सॉरी मावशी. मावशी म्हटलंस तर याद राह. मेली तुझी मावशी. माझ्या स्वीटूच्या आयुष्याची वाट लावली आहेस रे तू. हिम्मत कशी झाली तुझी ती यायची माझ्यासमोर उभी राहायची? कसला माज आहे रे तुला? कसला माज आहे? मला एवढा त्रास देऊन माझ्या समोर येऊन उभा राहतोय, आम्हाला त्रास देतोय. मी नव्हतो येणार. मी खरंच नव्हतो येणार. मला माहिती आज जे काही झालं त्यानंतर तुम्हाला माझं तोंड बघायची अजिबात इच्छा नसणार आहे.
पण तरी दादांना मला घरी सुखरूप पोचवायचं होतं म्हणून मी आलो. ही त्यांची औषध आहे. ठीक आहे, त्यांना प्लीज वेळेवर दे आणि उद्या हॉस्पिटलमधून प्लीज रिपोर्ट घेऊन ये. मी निघतो. म्हणजे ओम लग्नात नव्हता तेव्हा यांच्यासोबत होता. ओम ओम तू यांच्यासाठी लग्न सोडून गेला होता. कुठे होते हे? तुला कुठे सापडले? सांग ना मला. जेव्हा लग्नात सगळा गोंधळ सुरू होता तेव्हा तू ह्यांच्यासोबत होतास का? हा? कुठे होते सांग ना. ओम ओम बोल ना. दादा एका कड्यावर होते आणि तिथून ते खाली. वाचवलंस त्याला. त्यांच्या बरोबर होता म्हणून ते वाचले. तुझं लग्न आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट तू पणाला लावलीस त्यांचा जीव वाचवायला. तुला दोषी या बिचारीने तर एकही प्रश्न न विचारता आम्ही म्हणतोय म्हणून लग्न. आपल्याला स्वीटूला सांगायला हवं. आपल्याला स्वीटूला सांगायला हवं. चल चल आपल्याला स्वीटूला सांगायला हवं. आपल्याला तू काय करायला गेला होतास आणि आम्हाला काय वाटलं. नाही नाही नाही, एका क्षणात आम्ही तुम्हा दोघांना वेगळं केलंय. ओम आम्ही तुम्हा दोघांना वेगळं केलं. आमच्यामुळे तुम्ही दोघं वेगळे झालायचं. मी तुला सांगायला हवं. हे सगळं तिला कळायला हवं. तिला सत्य कळायला हवं. मावशी मला आत्ताच्या आत्ता वचन दे, तू कधीही स्वीटूला सांगणार नाही. तिचं आता मोहितशी लग्न झालं. अरे पण मावशी तिचं भवितव्य मोहित बरोबरच आहे. तिला तर सत्य कळलं ना तर तिला खूप गिल्टी आहे. तिला वाईट वाटेल आणि मग ती सुखात जगू शकणार नाही. त्यापेक्षा हे तिला न कळलेलंच बरं. तिच्या मनात आता माझ्याबद्दल राग आहे, मत्सर आहे, ते असू दे. त्यामुळेच ती माझ्यापासून दूर जाईल आणि मोहितच्या जवळ जाईल. हाच एक मार्ग आहे तिला सुखात ठेवण्याचा.